पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केलेली आहे। येत्या आठवड्यात आरोपी विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहेत। दत्ता गाडेला 26 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती। त्याची मुदत संपल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणी करण्यात आली आणि या व्हीसीद्वारे न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। आरोपी दत्ता गाडेला आता 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली गेलेली आहे। त्याच्या कोठडीत वाढ झालेली आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे दत्ता गाडे आणि आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याच्या कोठडीची मुदत काल संपल्यामुळे त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी दरम्यान 8 एप्रिलपर्यंत त्याची न्यायालयीन कोठडी वाढवली गेली। आता येत्या आठवड्यात त्याच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलीस प्रयत्नशील आहेत। 8 एप्रिलपर्यंतचा वेळ आहे, कारण तोपर्यंत न्यायालयीन कोठडी दत्ता गाडेची आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून। बालाजी, दत्ता गाडे जो स्वारगेट बलात्कार प्रकरणातला आरोपी आहे त्याला 25-26 तारखेपर्यंत पोलीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेलं होतं। त्यानंतर त्याला काल न्यायालयात हजर करण्यात आलं। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सगळी सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये न्यायालयाने 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 एप्रिलपर्यंत त्याच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केलेली आहे आणि पोलिसांकडून लवकरच त्याच्यावरती आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दत्ता गाडेची DNA चाचणी येणं आणखी बाकी आहे। त्याचा अहवाल आल्यानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात येत असल्याने ही न्यायालयीन कोठडीत वाढ करावी अशी मागणी पोलिसांनी केलेली होती। मात्र दत्ता गाडेचे जे वकील आहेत वाजिद बिडकर यांना मात्र त्याला न्यायालयात जाऊन त्याच्या समोर काही बोलण्याची संधी जी आहे ती न्यायालयाने परवानगी दिलेली आहे। त्यानंतर आता दत्ता गाडेचे वकील सुद्धा त्याच्याशी बोलतील। मात्र आता तरी त्याच्याकडे न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आल्याने येरवाड्यातला मुक्काम वाढलेला पाहायला मिळतोय। जी बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।